पोस्टर सकट. वा सर, प्रकाश सरांकडे अप्सरा निघाली. मी ऐकी नाही कुठे. त्यांना आनंद होतोय की दुःख होतोय त्यांचं त्यांना माहिती. भेटला भावाला भेटला. तिला फक्त दिवसाच बघावं वाटतं, रात्री घाबरत. बाद में उठा लेंगे, छोड़ दो, छोड़ दो, बाद में उठा लेंगे, होने दो. माझ्या मते तरी महेश सरांना ती गाणं संपतानाची अप्सरा मिळायला पाहिजे होती. नहीं, मुझे सब पता था पहले. वाह, व्हाट अ ग्रेट ट्विस्ट. वेरी ब्यूटीफुल सॉन्ग. नजदीक में नहीं है सभी. जरा क्लोज या. आया. है आता तूच बनवलं मित्र. Let's do a 3 cheers. 3 cheers for Apsara. Hip hip! Hooray! Hip hip! Hooray! Hip hip! Hooray! Hold, hold. Thank you. Thank you so much. आणि त्यांनी ऍक्च्युली मला खूप म्हणजे सपोर्ट केला आणि माझा हा फर्स्ट सॉन्ग आहे. सो तेच. बट मला एक गोष्ट सांग, कॅमेरा समोर आपल्या मोबाईलच्या ऍक्टिंग करणं फार सोपं असतं. मोठ्या कॅमेरा समोर शूट करणं कसा एक्सपिरियन्स होता? म्हणजे काय आता मला बोलायला शब्द नाही सुचत. रील मध्ये तर भरपूर बोलते. एक असं बिट एवढा मोठा कॅमेरा प्लस सगळ्या लोकांसमोर परफॉर्म करणं ते म्हणजे हे होतं. अच्छा, किती फॉलोअर्स आहे इंस्टाग्राम वरती तुझे? 9,000 असतील. अच्छा, पण तिथे जे रील्स करते आणि आता जे बनलेलं आहे, तू बघितलंयस का गाणं? नाही, मी पण तुझा एक्साइटेड आहे गाण्यासाठी. अच्छा, तो अजून पूर्ण बघितलेलंच नाहीये. ओके. आणि मुकुल, तू सांग, तू याच्या आधी काय करत होतास आणि गाण्यात कास्टिंग कशी झाली? मी ऍक्च्युली लहानपणापासून बुगी बुगी आणि ते सगळं करत आलोय. इन 9th स्टँडर्ड आय गेस. तर त्याच्या आधी खूप रियालिटी शोज केले. डीआयडी लिटिल मास्टर, झलक दिखला जा, एक्स फॅक्टर केलं. देन बिग स्टँडर्ड अवॉर्ड्स, पीपल चॉईस अवॉर्ड्स हे सगळं करत आलो. मिनी प्रधान म्हणून आम्ही त्यांचा स्टुडंट होतो. ते आता डीआयडीचे जज आहेत. आणि त्यांच्या सांगण्यात राहिल्यामुळे बरेच मला स्टेज परफॉर्मन्स वगैरे सगळं नॉलेज होतं. मी भरतनाट्यम सुद्धा केलं आणि मग मॉडेलिंगच्या क्षेत्रात पदार्पण केलं. मग तेव्हा मी मिस्टर टीन इंडिया झालं 2019 मध्ये. आणि मग त्याच्यानं स्वतःचा एक शो लॉन्च केला होता फॅशन इंडस्ट्रीमध्ये, मिस अँड मिस्टर मॅक. तेव्हा माझा वर्ल्ड रेकॉर्ड झाला ॲज अ वर्ल्ड यंगेस्ट पेजंट कोच. आणि मग असंच आमच्या काही शूट्स वगैरे चालू असतात माझ्या प्रोडक्शन सोबत वगैरे. त्या टायमाला ना एक फिल्म आली होती आणि ती पोस्टपोन झाली. त्या मधला काळ मला खूप मिळाला. तेव्हा मी एक बुक लिहिली ऍक्टिंगवर, लीला म्हणून. ती बुक आता 150हून अधिक देशांमध्ये अवेलेबल आहे आणि त्यासाठी मला भारत विभूषण मिळालं होतं. कास्टिंग जर म्हणाल तर मी आणि जसं तुम्ही सांगितलं की रील आम्ही केली होती. काय होतं, कारण मला असं वाटलं माझे जर भीतीमुळे एक्सप्रेशन चेंज झाले असतील ना तर ते अनकम्फर्टेबल दिसणार कॅमेऱ्यावर. सर बोलले नाही, डन आहे ठीक आहे. मला वाटलं चला एकच होता चॅलेंजिंग पार्ट, आता अनेक पुढचे सगळे सोपे आहेत आणि रिहर्सल झालेली आहे. पुढे गेलो तर तिकडे ते जे घर आहे त्याच्या बाहेर सगळं स्लिपरी, तिकडून मला धावायचं आहे. दुसरा चॅलेंज, अरे बापरे, पडलो पण नाही पाहिजे. प्रॉपर कॅमेराने ते जी फ्रेम सेट केली त्यात मला दिसणं गरजेचं आहे. तो शॉट झाला. तिसरी गोष्ट, जेव्हा खूप हार्ड स्टेप्स होत्या काहीच्या चेंज करण्यात आल्या, कारण तिथे मला ती दुखापत झाली होती आणि त्याच्यानंतर ती चेंज झाली. जेव्हा दुखापत झाली तो मला वाटतं 21वा किंवा 22वा शॉट होता आणि आम्हाला असं वाटतं की तो शॉट आला पाहिजे, खूप मजा येणार. असे बरेच शॉट्स आहेत. विराज माझ्याकडे बघतोय, माझे जे डान्सर होते बॅकग्राऊंड डान्सर्स, यदू मला सांगतोय की आपण करायचं आहे ना हे. हां करायचं आहे बोललो, पण ॲक्ट्रेसनी पण ते कॅच केलं पाहिजे. प्रत्येकाने ते जुळून आणलं पाहिजे तर ते होणार आहे. आणि दोनदा मला वाटतं जेव्हा मी यदूकडे जातोय त्या एका स्टेपच्या टायमाला, मला असं भीती होती की तो सोडणार आणि त्यांनी सोडलं नाही, त्यांनी ते पकडून ठेवलं आणि मला वाटतं तिकडे मी जास्त कॉन्फिडन्स झालो की नाही, त्यांनी जर जोर लावले तर माझ्याकडनं ते झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, आम्ही पूर्ण डान्स ना ही गाणं शूट होईपर्यंत आम्ही उभेच आहेत, आम्हाला बसायलाच नाही मिळालं. आणि प्रत्येक शॉट नंतर सर
अजून एनर्जी पाहिजे. आणि कुठून लावणार एनर्जी एवढी सगळी लावली जेवढी होती तेवढी. आणि नंतर मग शेवटी थोडं झालं त्या एक्सप्रेशनवर जरा जोर आला पाहिजे. सर 50 शॉट झालेत, आता तुम्ही सांगता एक्सप्रेशनवर जोर आले पाहिजे. आधी सांगितलं असतं आम्ही, तो पूर्ण एक वेगळा विजन होतं. पण खूप मजा आली, खूप धमाल होती आणि नक्कीच. कितनी टेंशन थी आपको कि एक कलाकार के साथ मैं काम कर रहा हूं, मैंने पहले काम किया और मैं नहीं हूं बिल्कुल. हा नवीन तर होती ते माझा नर्वसनेस होता माझा आणि कॅमेऱ्यासमोर कसा परफॉर्म करायचा वगैरे. बट आणि एक जी हुक स्टेप होती ना ती माझ्याकडून होतच नव्हती पहिली गोष्ट तर. आणि त्याच्यानंतर मग मी खूप तेव्हा तर माझा कॉन्फिडन्सच गेलेला की मी करेल मी हा पूर्ण सॉन्ग. स्टार्टिंगला तसं झालेलं. नंतर मी एका साईडला होती आणि जस्ट सरांनी मला बोलवलं. सर बोलतो तू एकटी का उभी आहेस वगैरे. तर मी बोलली काय नाही सर माझ्याकडून होत नाही आहे सर. मग सूरज सर बोलले मला की तू रडली का. मी बोलली नाही. तसं बोलत की तू रड. मग ते रड बोलले मला ॲक्च्युअली रडायला आलेलं. पण त्याच्यानंतर मग सर वगैरे बोलले की असं कॉन्फिडन्स लूज करून काय होत नाही. तू कॉन्फिडन्स जर लूज केला तर तुझा परफॉर्मन्स पण होणार नाही. सो त्या गोष्टी आणि तो सपोर्ट होता ना मला ते ॲक्च्युली सुनील सरांचं खूप आवडलं. आता इमोशनल होते बट ॲक्च्युली म्हणजे खूप सगळ्यांनी मला समजून घेतलं. माझा फर्स्ट टाइम होतं ते. सो तेच. सुनील जी क्या इसमें एक्सपेरिमेंट किया है कि कंपटीशन का दौर है आजकल. जो अच्छा बनेगा वही बिकेगा और वही मार्केट में ऊपर जाएगा. तो कितना चैलेंजिंग था ये जो दौर चल रहा है, काफी कंपटीशन का दौर. चॅलेंजिंग तर सगळी गोष्टीमध्ये असतातच. बट हे जे मी म्युझिक बनवलं आहे मी माझ्या मनापासून बनवतो. बाकी आवडणं ना आवडणं ते मी पब्लिकवर सोडतो. बट मी माझा 100% ह्यामध्ये दिलं आहे. आणि ह्या गाण्यामध्ये जे काही डिमांड होतं ते सगळं काही मी ॲड केलं आहे ह्यामध्ये. आणि मला नक्की वाटतं की लोकांना ते आवडेल. प्रेक्षकांना आव्हान द्या आणि मग ओके. म्यूजिक है की तरफ से आप और क्या क्या प्रोजेक्ट करने वाले हो और किस तरह की आपके साथ जुड़े हो. अपकमिंग काही तुमचं येणार आहे का आणि सरप्राइजेस येणारे प्रोजेक्ट पाइपलाइन में क्या क्या है अभी कुछ कंपनी की तरफ से. गुलदस्ते में हाँ वही अभी मैं ते सांगा आणि प्रेक्षकांना आव्हान की तुम्ही हे गाणं नक्की बघा, रील्स बनवा जास्तीत जास्त. हां हे गाणं तुम्ही नक्की बघा. आमच्या पुढे अजून गाणी येत आहे. मटकर म्युझिकला तुम्ही सर्वात आधी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जेवढ्याच होईल तेवढे रील्स बनवा यावर. आणि मटकर म्युझिकला टॅग करा, मुकुलला टॅग करा, साक्षीला टॅग करा. आणि भरपूर प्रतिसाद पाहिजे तुम्हाला सगळ्यांचा. इंस्टाग्राम आईडी. मेरा इंस्टाग्राम आईडी आहे, माझा इंस्टाग्राम आईडी आहे महेश मटकर म्युझिकल. माझा इंस्टा आयडी आहे @mukulfate7. माझं साक्षी 25 ऑफिशियल. प्रेक्षकांना आव्हान आमचं हे अप्सरा सॉन्ग येत आहे. सो त्याच्यावरती खूप साऱ्या रील बनवा, आम्हाला खूप सारा सपोर्ट करा, भरभरून प्रेम द्या ह्या सॉन्गला आमच्या. मला वाटतं प्रेक्षकच आपल्याला एक स्टार म्हणून हा दर्जा देणार आहेत. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या तमाम जनतेला मी आवाहन करतो की आम्हालाही तुमच्या सपोर्टची गरज आहे. आपल्याला मराठी इंडस्ट्रीला खूप मोठ्या लेवलला न्यायचं आहे आणि तुमचा सपोर्ट खूप आमच्यासाठी गरजेचा आहे. धन्यवाद. मी हां 7 महिने. गुलाबाची साडी लावून लाल लाली हळूच फिरते ती करते नजराची चोरी. पोरी तू अप्सरा तुला मी दिल दिला, तुझं हसणं पाहून दिल माझा गेला गेला. तू माझी परी तू ही मेरी सोनी, साक्षी तू मेरी और मैं तेरा धोनी. गुलाबाची साडी लावून. थँक्यू सो मच. थँक्यू सर.